गावाच्या मध्यभागी असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली रोज संध्याकाळी अनेक लोक जमायचे. तिथे गप्पा रंगायच्या. राजकारणापासून शेतीपर्यंत सर्व विषयांवर चर्चा व्हायची. त्या गावात अनिल नावाचा एक तरुण राहत होता. तो एका सहकारी बँकेत कारकून म्हणून काम करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती साधी होती. वडील निवृत्त शिक्षक, आई गृहिणी आणि लहान बहीण महाविद्यालयात शिकत होती. घरात पैशांची कमतरता होती, पण संस्कारांची श्रीमंती होती. अनिलचे वडील नेहमी म्हणायचे, माणूस श्रीमंत असो वा गरीब, त्याची खरी ओळख त्याच्या प्रामाणिकपणाने होते. अनिलने हे वाक्य आयुष्यभर मनात कोरून ठेवले होते. एक दिवस बँकेत खूप गर्दी होती. शेतकऱ्यांची कर्जे, पेन्शनधारकांची रांग आणि विविध व्यवहार सुरू होते. काम संपल्यानंतर अनिल रोख रक्कम मोजत होता. तेव्हा त्याच्या लक्षात आले की एका ग्राहकाने चुकून 5 लाख रुपयांची भरलेली बॅग काउंटरजवळ विसरली होती. त्याने लगेच आजूबाजूला पाहिले, पण तो ग्राहक दिसत नव्हता. बॅग उघडून पाहिली तर आत मोठी रक्कम, काही महत्त्वाची कागदपत्रे आणि एका मुलीच्या लग्नाचे आमंत्रण पत्र होते. क्षणभर अनिलच्या मनात विचार आला, ही रक्कम मिळाली तर घराचे कर्ज फेडता येईल, बहिणीच्या शिक्षणाची चिंता संपेल, आई वडिलांना चांगले दिवस दाखवता येतील. पण लगेच त्याला वडिलांचे शब्द आठवले, दुसऱ्याच्या हक्काचा पैसा कधीच आपला होत नाही. त्याने व्यवस्थापकांना सर्व माहिती दिली. CCTV फुटेज तपासण्यात आले. ग्राहकाचा मोबाईल क्रमांक शोधून त्याला फोन करण्यात आला. अर्ध्या तासाने एक मध्यमवयीन माणूस धावतच बँकेत आला. त्याच्या डोळ्यात भीती आणि अश्रू होते. साहेब, माझी बॅग. अनिलने ती बॅग त्याच्या हातात दिली. त्या माणसाने बॅग उघडून पाहिली. सर्व काही सुरक्षित होते. तो रडू लागला, ही माझ्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेली आयुष्यभराची कमाई आहे. ती हरवली असती तर माझं सर्वस्व संपलं असतं. त्याने अनिलच्या हातात 50,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्याचा प्रयत्न केला. अनिल हसत म्हणाला, माफ करा, मी माझं कर्तव्य केलं आहे. त्यासाठी मोबदला घेणं मला योग्य वाटत नाही. तो माणूस भारावून गेला. दुसऱ्या दिवशी ही बातमी संपूर्ण गावात पसरली. वर्तमानपत्रात अनिलच्या प्रामाणिकपणाची बातमी छापून आली. अनेकांनी त्याचे कौतुक केले. काही दिवसांनी एका मोठ्या खाजगी कंपनीतून अनिलला मुलाखतीसाठी बोलावणे आले. मुलाखतीदरम्यान कंपनीच्या संचालकांनी विचारले, तुम्हाला माहिती आहे का आम्ही तुम्हाला का बोलावलं? अनिलने नकारार्थी मान हलवली. संचालक म्हणाले, तुमचं शिक्षण आणि अनुभव चांगला आहेच, पण आम्हाला तुमचा प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा वाटला. कौशल्य शिकवता येतं, पण चारित्र्य शिकवता येत नाही. अनिलची त्या कंपनीत वरिष्ठ पदावर निवड झाली. त्याचा पगार दुप्पट झाला. घरची परिस्थिती सुधारू लागली. काही महिन्यानंतर त्याच गावात दुसरी घटना घडली. गावातील एका व्यापाऱ्याने अधिक नफा मिळवण्यासाठी बनावट खते विकण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याने भरपूर पैसा कमावला. मोठं घर, महागडी गाडी, ऐशाराम सगळं मिळालं. लोक त्याच्या श्रीमंतीकडे पाहून प्रभावित होत होते. पण काही महिन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तपास झाला. बनावट खतांचा प्रकार उघडकीस आला. व्यापाऱ्याला अटक झाली. त्याची संपत्ती जप्त झाली. जे लोक कालपर्यंत त्याच्यासमोर नतमस्तक होत होते, तेच लोक आज त्याच्याकडे तुच्छतेने पाहू लागले. अनिलने ही घटना पाहिली आणि स्वतःशीच म्हणाला, खोटेपणाचा वेग जास्त असतो, पण प्रामाणिकपणाचा प्रवास कायमचा असतो. काळ पुढे सरकत गेला. एके दिवशी अनिलच्या कंपनीत मोठ्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू होती. एका ठेकेदाराने अनिलला गुपचूप भेटून म्हणाला, सर, ही फाईल मंजूर करा, तुमच्यासाठी 10 लाख रुपये तयार आहेत. अनिल शांतपणे उठला. त्याने कार्यालयातील CCTV कॅमेऱ्याकडे बोट दाखवत म्हटलं, तुम्ही चुकीच्या माणसाकडे आला आहात. कृपया इथून निघा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. तो ठेकेदार घाबरून निघून गेला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली. त्यांनी अनिलचा सन्मान केला. एका समारंभात त्याला बोलण्याची संधी मिळाली. अनिल म्हणाला, प्रामाणिकपणा म्हणजे फक्त चोरी न करणे नाही, कोणी पाहत नसतानाही योग्य तेच करणे म्हणजे प्रामाणिकपणा. खोटं बोलून मिळालेला पैसा काही काळ सुख देतो, पण प्रामाणिकपणे नाने मिळालेली झोप आयुष्यभर समाधान देते. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. त्या दिवशी अनिलचे वृद्ध वडील पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कार्यक्रमानंतर त्यांनी मुलाला मिठी मारली
आणि हळूच म्हणाले, आज तू श्रीमंत झालास म्हणून मला अभिमान नाही, पण तू प्रामाणिक राहिलास म्हणून माझं आयुष्य सार्थक झालं. अनिलच्या डोळ्यातही अश्रू तरळले. त्याला समजलं की आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार पैसा नसतो, तर लोकांचा विश्वास असतो. आजही त्या गावात जेव्हा प्रामाणिकपणाचा विषय निघतो तेव्हा लोक अनिलचं उदाहरण देतात. कारण संपत्ती, पद आणि प्रसिद्धी काळानुसार कमी जास्त होत असते, पण प्रामाणिकपणाने कमावलेला विश्वास कधीच कमी होत नाही. तात्पर्य काय? प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वात मौल्यवान दागिना आहे. पैसा, पद आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळू शकते, पण एकदा गमावलेला विश्वास परत मिळवणं अत्यंत कठीण असते. म्हणून कोणतीही परिस्थिती असो, सत्य, प्रामाणिकपणा आणि नीती यांचा मार्ग कधीही सोडू नये. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन सुरू करा, म्हणजे अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक कथा सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथेसोबत.